श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार भाविक हो. तुमच्यासोबत देखील असंच घडले का? तुम्ही एखाद्या संकटामध्ये आहात, खचलेले आहात, तुम्हाला काही समजत नाही, काय करावं, कुठे जावं, कुणाशी बोलावं, पण तेव्हा आशेचा किरण दिसल्यासारखा स्वामी समर्थांचा कुठेतरी फोटो दिसतो आणि मनात कुठेतरी थोडीशी शांतता वाटते की चला स्वामी आपल्या सोबत आहेत, सर्व काही ठीकच होईल. अशीच एक कथा आहे, एक अनुभव आहे, सत्य अनुभव जो एका दादानी शेअर केला आहे. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील हे दादा आहेत. ते त्यांचा अनुभव सांगताना बोलत होते की ते एक वेळेस कंटाळून स्वामी समोर बसले आणि बोलले, हे भगवंता, सगळ्यांनी साथ सोडली, आता तू तरी साथ दे. या वाक्याने मी दररोज दिवस सुरू करत होतो. मी कोणता संत नव्हतो, एक सामान्य माणूस होतो, पण आयुष्याने एवढं झिडकारलं होतं की माझ्या हृदयात उरलेला एकमेव आधार तो म्हणजे स्वामी. कधी वाटायचं की स्वामी नाही आहेत, पण त्याच वेळी जेव्हा कोणी कुणाचं नसतं तेव्हा कुणीतरी असतो अगदी जवळ, ते म्हणजे स्वामी. मी एका चांगल्या नोकरीत होतो, घर होतं, कुटुंब होतं, एकदम व्यवस्थित. पण अचानक सर्व काही ढासळलं. नोकरी गेली, आई-वडील आजारी पडले, कर्ज वाढलं आणि सगळ्यांनी पाठ फिरवली. मित्रांनो फोन उचलणं बंद केलं, कुटुंबाने बोलणं बंद केलं. त्या क्षणी देवावरचा विश्वास डगमगायला लागला होता. कारण मी मंदिरात तर जात होतो, पण उत्तर काहीच मिळत नव्हतं. मी रडत होतो, पण वाटत होतं की तो ऐकतोय का? कारण कधीच कोणताच रिस्पॉन्स यायचा नाही. एका रात्री मी फार निराश होतो. मनात विचार आला की हे असंच चालू राहणार, काहीच बदलणार नाही. पण त्याच रात्री स्वप्नात एक साधू आले आणि ते म्हणाले, अजून थांब, देव शांत आहे, पण तो तुझ्या सोबत आहे. तू विश्वास ठेव, अगदी तुटून जाशील पण सावरशील. मित्रांनो, हीच तर ती खरी वेळ असते की त्या वेळेमध्ये आपल्याला देवावर पूर्ण विश्वास ठेवायचा असतो. देव आपल्याला एवढ्या अफाट संकटामध्ये टाकतो की आपल्याला खरंच असं वाटायला लागतो की हे देव वगैरे काही नाही. पण म्हणतात ना, देव जेव्हा देतो तेव्हा ओंजळही कमी पडते. त्या स्वप्नामुळे काहीतरी उमजलं. देव उत्तर देतो, पण आपल्या भाषेत नाही, संकेतमधून बोलतो तो. पुढे दिवस तितकेच कठीण होते, पण मी थांबलो आणि रोज एकच गोष्ट करत राहिलो. हरिनाम, जप, प्रार्थना आणि विश्वास. एक दिवस मी स्टेशनवर एका भिकाऱ्याला पाणी दिलं. तो माझ्याकडे बघून म्हणाला, भले वाईट दिवस आले तरी देव कधीच सोडत नाही. पाय घसरतात, पण हात धरायला तोच असतो. त्या दिवशी मला उमगलं, माझं जीवन देव माझ्या परीक्षेसाठी वापरतोय. एक दिवस एक अनोळख्या व्यक्तीने मला जुनी ओळख काढून नोकरी दिली. आईची तब्येत सुधारली. मित्रांनी पुन्हा संपर्क केला. हे सगळं अचानक नव्हतं. हे देवाचं वेळेत उतरलेलं उत्तर होतं. देवाने मला उशीर केला, पण विसरला नाही. आज जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा वाटतं मी तुटलो होतो, पण देव माझ्याशी बोलत होता. विश्वास ठेवा, तो उशीर करेल, पण साथ कधीच सोडत नाही. देव तुमचं संकट थांबवत नाही, पण तुम्हाला त्यातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. तो प्रत्येक संकटामध्ये तुमच्या सोबत थांबलेला असतो. ही गोष्ट माझी असू शकते, पण तुमच्यापैकी प्रत्येकांची सुद्धा असू शकते. तुमच्या दुःखात, एकटेपणात, संघर्षात देव शांत असतो, पण निघून जात नाही. देवावर अढळ विश्वास ठेवा, कारण त्याचं वेळेवर हमखास उत्तर असतं म्हणजे असतं. तुम्हाला या दादांचा अनुभव कसा वाटला नक्की कळवा. तुम्ही देखील तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्कीच शेअर करा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो, जास्तीत जास्त शेअर करा. कारण आम्ही आमच्या चॅनलवर स्वामी समर्थ विचार, संदेश, प्रेरणा घेऊन येत असतो. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.